हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणी? आय होप की तुम्ही छान आणि मस्त मजेत असाल। तर मी पण छान मस्त मजेत असेल। तर सगळ्या ताईंना पहिल्यांदा सॉरी, कारण मी कोणतं म्हणजे 4 दिवस झाले एकतर व्हिडिओ टाकले नाहीत आणि त्यात तुमच्याशी दसऱ्याचं किंवा दसरा कसा साजरा केला, उपवास सुटले, घट उठले, म्हणजे माझा जो 9 दिवसाचा उपवास होता तो सोडला, पुरणपोळीचा स्वयंपाक, दसऱ्याचा सण काही तुमच्याशी शेअर केलं नाही, कारण त्यानं जरा खूपच जास्त माझी गडबड होत होती किंवा असं म्हणजे एक प्रकारे हे झालेलं होतं। म्हणून मी असं ठरवलं दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार होते, पूर्ण देव कसे उठवले, मी उपवास सोडला हे ते सगळं, पण माझ्याच्यानं ते झालंच नाही, कारण खूप जास्त धावपळ झाल्यामुळे मला थोडंसं आजारी वगैरे पडले नव्हती, पण कंटाळा आलेला, म्हणून मी त्या 2-4 दिवसात सरळ व्हिडिओज म्हणजे केलाच नाही, अजिबात मनच झालं नाही करायचं, म्हणून मग तुम्हाला व्हिडिओ आले नाहीत। आणि आता मग सुरुवात झालेली आहे, झालं सगळं, झालं आवरून, झालं घरातलं देवाचं हे ते, देव उठले सगळं झालं आणि आता हे आलेलं आहे। जसं की तेजस आल्यापासून मी तुम्हाला सांगते की त्याचे सगळे कपडे यातले धुवायचे आहेत। तर बघू शकता एवढे सगळे कपडे एका बॅगेत होते, ते सगळे काढले, वेगवेगळे केले, कसे कसे धुवायचे त्याचा विचार केला। म्हणजे आता इथं बेडशीट दिसत आहे तुम्हाला, उशी कवर, त्याचे स्कूलचा ड्रेस वेगळे आणि जे काय रेग्युलर त्याला तिथे घालायला दिलेले आहेत ते वेगळे, पांढरे शर्ट वेगळे, असे सगळे कपडे जे आहेत ना ते असे सगळे वेगवेगळे केले आधीच बाहेर आणि एक एक टप्प्याने सगळे आणले, म्हणजे भिजवत घालायला। तर पाणी कर सांगते उकळलेलं, एकदम हीटरला एकदम गरम पाणी करून घेतलं, हे पूर्ण पाणी गरम झालेलं आहे, अगदी हाताला माझ्या चटका लागतोय, म्हणून मी मगाने ते हे केलं। तर एवढं गरम पाणी घेतलं आणि भरपूर सारा निरमा टाकलेला आहे, तर सर्फ एक्सेल नाही एरियल टाकलेला आहे। एरियलमध्ये खरंच कपडे खूप चांगले निघतात, म्हणजे आता मी एरियल आणलेला आहे म्हणून सांगते। तर एका बादलीत सगळ्यात पहिल्यांदा त्याचे जे स्कूलचे ड्रेस असतात, स्पोर्ट्स वेअर किंवा त्याचे ही खाकी ड्रेस, बाकी त्याचं म्हणजे त्याचे टोटली स्कूलचे ड्रेस आहेत ते एका गरम पाण्यात वेगळे भिजवले, त्याला जे रेग्युलर कपडे घालायला दिलते ते वेगळ्या बादलीत, आणि हे पांढरे म्हणजे त्याचे स्कूलचे ड्रेस आहेत, पांढरे शर्ट जे असतात आतून ब्लेझरच्या आतून वगैरे घालायचे, तर ते सुद्धा मी वेगळे भिजवले। अशा पद्धतीने भरपूर सारा निरमा टाकला आणि रिन आल्याची बॉटलसुद्धा आणून ठेवलेली आहे, त्यानं एक पांढरे कपडे धुवायला खरंच इझी झालं। तर इकडे बघा ते कपडे पहिल्यांदा भिजवले। आता दुसरं हे करते, इथं गरमच पाणी घेतलेलं आहे, त्या गरम पाण्यात ना जी काही आपली पावडर आहे वॉशिंग पावडर ती टाकली आणि त्याच्यात रिन आला टाकला भरपूर, आणि हे पांढरे शर्ट 2-3 तास चांगले भिजवले गरम पाण्यात आणि नंतर ब्रशनी घासले, पांढरे शुभ्र चकचकीत स्वच्छ असे शर्ट निघालेले होते। आणि हे खरंच एक कामदायक झालं। आणि इथं माझं तोंड चालूच आहे, कारण मी तेजसला ओरडत होते की किती मळवून आणलेत हे आणलेत, तर तो म्हणत होता नाही मळलेले नाहीत, सगळे स्वच्छच आहेत। तर मी त्याला म्हणलं बघ इथं येऊन की कसं साईडून सगळं माती त्याची निघलेले, पण निघले सगळे कपडे गरम पाण्यात हे केल्यामुळे सगळे स्वच्छ निघले। पण आजचा दिवस खूप जास्त म्हणजे ह्याच्यातच गेला, ते सगळी कामं करण्यात, आणि त्याच्यातच सगळी एनर्जी गेलेली होती। राहिली सायली त्याची बॅग रिकामी केलेली, आणि पावसाचं वातावरण होतंय, एक दिवस जातोय येतोय, आभाळ येतंय असं होतंय, पण आज चांगलं कडक ऊन पडलेलं, म्हणून मी सकाळीच हे सगळं बाकीचं काम बाजूला ठेवलं आणि हे सगळं करायला घेतलं। तर जी काही त्याची ही बॅग त्याला नेहमीच देतो आम्ही स्कूलला जाताना, ती बॅगसुद्धा अशी स्वच्छ धुतली, चांगली साबणाने ब्रशनी घासून काढली, धुतली, कारण ऊन पडलेलं, म्हटलं हे पण सुकल आणि जी काही कपडे धुतलेली आहेत ती पण नंतर ह्याच्यातच ठेवून देता येतील। तर कोणाकोणाची मुलं, बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की माझी पण मुलं आहेत हॉस्टेलला, इकडं तिकडं आहेत बाहेर, तर कोणाकोणाचं असं होतं। तर बऱ्याच वेळा, तरी पण वर्षातनं 2 वेळाच तेजस येतो, एकदा उन्हाळ्याची सुट्टी आणि एकदा ही दसऱ्याची सुट्टी, पण तेव्हाच आलं की सगळं घेऊन। आणि मी त्याला आधीच सांगितलेलं की येताना कपड्या नव्हे चिंधीसुद्धा तुझ्याकडं काय असेल ती घेऊन ये, एकदा सगळं स्वच्छ धुवून देते। खरं तर आल्याच हे काम करायला पाहिजे होतं, पण माझे उपवास होते, तुम्ही बघितलं सगळं, सणाची गडबड हे ते, म्हणून हे ठेवलेलं, त्यात त्या आभाळाने इतकं हे केलं। आणि हे सगळं मी ताईनो कालच धुतलं, म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ पाहताय तर हे सगळं मी काल केलेलं होतं। आणि
दिवसभर ऊन पडलं, इतकं कडक ऊन पडलं, सगळं वाळलं. आणि लास्टला जी काही कपडे मी वरच ठेवलेली उन्हात, म्हणजे पांढरे हातानं धुतलेले जे कपडे वर होते आणि बेडशीट वगैरे जरा म्हणजे मशीन व्हायलाच लेट झाला म्हणून ते वर होतं, तर रात्रभर पाऊस पडला कधी आणि रात्री सगळं ते वरती नंतर भिजलेलं. असं डोक्याला एक तर कधी कधी ताप होतो ना, खरंच नको वाटतं एवढं सगळं करायचं. मग हे होतं, तर बॅग बघा मी धुतली सगळी. आणि आता बेडशीट धुते, तर सगळे कपडे धुते नाही, भिजत घालते. बेडशीटसुद्धा मी उकळत्या पाण्यातच भिजत घातले, कारण त्याचे बेडशीटसुद्धा खूप खराब झालेले होते म्हणून. आणि सगळी कपडे आधी तास 2 तास भिजवली, चांगली भिजवून नंतर मशीनमध्ये घातली. मागच्या वेळी मी आधी भिजवली आणि हाताने सगळी धुतलेली, तर एवढी काही निघाली नव्हती. म्हणजे असे स्कूलचे ड्रेस वगैरे जास्तच तो मळवतो, पण ह्यावेळेस चांगलीच मी ही भिजवली आणि चांगलं म्हणजे मशीनला पण अगदी मिक्स, म्हणजे जास्त 1.5 तासाच्या ह्याच्यावरती मशीन लावली, त्याच्यामुळे ते खरंच क्लीन निघलं. नको झालं तर खरं कालचा दिवस मला. म्हणून मला माहीत होतं की हा असा ड्रेस येणारच. कपडे म्हटलं की एवढे तरी हाताने धुवायचे असते तर काय खरंच नव्हतं, मशीन आहे म्हणून बरं, पण त्याच्यासाठी सुद्धा किती खिटपीट करावी लागते. मशीनमध्ये सुद्धा धुवून निघतात, पण काय त्याच्यासाठीची आधीची आणि नंतरची ती मेहनत असतेच. तर तीच इकडं चाललेली. स्वेटर वेगळे भिजवले, कानटोप्या, त्याचे हात मोजे, सॉक्स, हे बघू शकताय. आता 4 बादल्यात असे 4 बघू, म्हणजे एवढी कपडे बघितले तुम्ही, झालीच ही 4 बादल्यात. पांढरी कपडे बाजूला, हातानं धुवायची कपडे, हे नवीन शर्ट वगैरे मी हातानं धुतले, ब्लेझर वगैरे काय असेल ते, अशा बेसिक गोष्टी. आणि बघा आता एक एक करून आता मशीन लावत आहे. तर पहिल्यांदा जी होती ना, आधी ठरवलं मी की त्याचे रेग्युलरचे कपडे आणि स्कूलचे कपडे वेगवेगळे लावावे, पण नंतर म्हटलं कारण जास्त मिनिटांवरती, म्हणजे एक जवळजवळ 1.5-2 तासांवरती मी मशीन लावणार होती. परत मग विचार केला एवढी मशीन लावणारच आहे, तर मग एकत्र सगळे कपडे लावते. मग त्याचे स्कूलचे आणि त्याचे जे रेग्युलरचे कपडे होते ना, ते सगळे मग मी एकत्रच लावले. आणि कधीही बघा मशीनमध्ये ना इतकं पाण्याचं कपडे टाकायचे नसतात, लोड होतं मशीनला. तर हे सगळे कपडे मी पिळले आणि मग मशीनला टाकले. आणि नंतर आणखीन थोडा मी मशीनमध्ये ना जे काही आपलं एरियल आहे ते टाकलं आणि इतके स्वच्छ सगळे दीड पावणे 2 तास कपडे मशीनमध्ये धुत होते. आणि खरंच ते काम इझी झालं, स्वच्छ एकदम कपडे धुवून बाहेर आले, अगदी लख्ख कपडे निघले. तर मळ बघू शकताय तुम्ही, ते पाण्यातनं सगळा आधी निघलेला. हा एक पांढरा शर्ट आहे, तो काय त्याचा स्कूलचा नाही आहे, तो त्याला असाच म्हणजे एक त्याची जीन्स आणि जॅकेटचा ड्रेस आहे त्याच्या बड्डेला घेतलेला मागच्या वर्षी. तर तो अजून त्याला बसतोय आणि तो मी हाताने धुतला. तर आता बघा एक जवळजवळ 2 तासांनी यामधल्या काळात मी गावात सुद्धा जाऊन आले, सगळं आवरलं. आल्यानंतर हाताने राहिलेले कपडे धुतले आणि तोपर्यंत पहिली जी मशीन लावलेली होती त्याचे स्कूलचे ड्रेस आणि सगळं, तर ते सुद्धा सगळं असं म्हणजे झालेलं आहे आणि वरती आलेलं आहे. तर वरती बघू शकता, नाही म्हटलं तर ही मशीन व्हायला 12:30 काहीतरी वाजल्या होत्या. पण ऊन इतकं कडकडीत होतं ना की बरोबर सगळे कपडे वाळत जेवढे कपडे धुवायला घालताना ताप झाला नाही, तेवढे कपडे वाळत घालताना एक घालू बघू शकताय. तरी ह्यातले बरेचसेच कपडे तेजसनी हरवलेले आहेत, स्कूलचे त्याच्या बरेच कपडे गेलेले आहेत. तिथं मुलं एक्सचेंज होतात आणि मग बघायचं कोण असं तसं करून तो म्हणतो मुलं नेतात. मग आता काय, बरेच ह्यातले म्हणजे स्कूलचे ड्रेस, अंगावरचे कपडे तर काय नाही हरवले, पण स्कूलचे ड्रेस मात्र हरवले. टायपासून सगळं त्याचे बेल्ट वगैरे सगळं ताईनं, म्हणजे जेवढं तो घेऊन आलेला प्रत्येक गोष्ट त्याची धुतलेली. तर ब्लेझर बघा, ब्लेझरसुद्धा स्वच्छ एकदम धुवून काढलेला आहे. आता हे सगळे जे म्हणजे स्कूलचे ड्रेस आहेत ना, ते सगळे मी बाहेर इस्त्रीला देणार आहे आणि बाकीचे रेग्युलरचे त्याचे जे कपडे आहेत ते सगळे मी हे करणार आहे, म्हणजे घरातच इस्त्री करणार. इतके भयानक कपडे, अख्खा स्लॅब म्हणलं तर आज त्याच्या कपड्यांनी भरलेला आणि दिवसभर माझा आज त्यातच गेला. तेच मी म्हणत होते की बरं झालं उपवास वगैरे झालं नंतर मी काढलं, कारण वाटतं तितकं सोपं नाही. अख्खा दिवस माझा हे गेला. मी वरनं खाली आज इतक्या फेऱ्या केल्या ना, तरी आमचं टेरेस खूप मोठा आहे, इतकं मोठा आहे की किती 100 माणसांची कपडे जर धुतली तर आमच्या टेरेसवर सहज मावतील, इतकं मोठं म्हणजे आमचं टेरेस आहे. तर हे रेग्युलरचे कपडे सुद्धा इकडं, आणि ऊन पडल्यामुळं जसं की म्हटलं ऊन पडलंय म्हणून ते एक वाळलं. आणि वाटत होतं की इतका दिवस सगळे म्हणायचे की मलाच जास्त साड्या आहेत, मलाच जास्त कपडे आहेत, पण तेजसचे कपडे बघून सगळ्यांचा भ्रम दूर झाला की त्याला पण भरपूर कपडे आहेत, की मला एकटीलाच नाही आहेत, त्यालासुद्धा म्हणजे घरात कोणतरी आहे की माझ्यापेक्षा सुद्धा जास्त कपडे झालेले आहेत, अलीकडेच झालेले आहेत. त्याला आम्ही इतके उलट तो मुलगा आहे, काय कपडे पांढरे म्हणजे पॅन्ट शर्टच घ्यावा लागायचा, इतकं कधी वेगळे कपडे नाही. पण आता ह्या स्कूलच्या नादानी मग
हे असे इतके कपडे झालेले आहेत. तर ह्या बाजूला सुद्धा हे घातलेले आहेत कपडे. आणि बॅग बघा सकाळी धुतलेली ना, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ऊनच असलं कडक होतं की ते अगदी दीड तासात एवढी मोठी बॅगसुद्धा वाळली. मग ती आता पालती करून घातली, सगळे कपडे घातले. आणि आता दुसरी मशीनसुद्धा मी खाली लावलेली होती, म्हणजे जी काही बेडशीटं वगैरे होती. आणि स्लॅब बघा आमचा असा भरलेला आहे, पण उन्हानं खरंच साथ दिली. पण रात्री मात्र उरलेले कपडे ह्या बाजूचे जे तुम्हाला आत्ता कपडे दाखवले ना, ती लाईन मी तशीच ठेवलेली होती, कारण इकडे मी पांढरे शर्ट वगैरे टाकलेले, तर ते मात्र धुतले, भिजले रात्री पावसात. आणि आता आले बघा इकडे बघा, हातानं जे काही मी कपडे धुतलेले त्यातनं एवढा मळ, सगळ्या बाथरूममध्ये माती माती झालेली, एवढं सगळं हे झालेलं. कारण त्याची शाळा पण तिकडं अशी आउटसाईड आहे डोंगरावरती, तर त्याच्यामुळे तिकडं धूळ वगैरे होतं. आणि मुलं स्पोर्ट्सला वगैरे खेळत असल्यामुळं तसं तेवढं होणारच. आणि तिथं धुवायची सगळी सोय असली तरी एवढं स्वच्छ कोण धुतंय. आणि बघा ही मशीन म्हणजे मी जी लावलेली, ह्यात स्वेटर आणि सगळे त्याचे बेडशीट आहेत हे, तर ते बेडशीट वगैरे सगळे ती पण मशीन झाली. आणि हातानं धुवायचे जे शर्ट होते ते पण तोपर्यंत मी धुतले. आणि आता वरती पुन्हा एकदा आलोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नुसतं ताईंनो कपडे टेरेस एवढं दिसलं असणार आहे, कारण त्याच गोष्टी. तर आता जे काही असं कपडे वाळत घालायचे जे अँगल आम्ही लावलेले ते सुद्धा गच्च भरले. मग आणखीन परत एक जुगाड केला, परत तो अँगल जोडला आणि परत आता त्याच्यावर टाकलेला आहे. तर तेजस विचारतो इथं पण मला की ते स्वच्छ झाले का. तर मी म्हणलं मस्त निघले स्वच्छ, अजून कसलं निघलं पाहिजे. तर म्हणला मी घाणच ते केलं नाही. मी त्याला तेच ओरडत होती की घाण कसं नाही, ते भिजत घातलं, त्याला एवढं हे निरमा ओतला, किलोभर निरमा. म्हटलं तुझ्या ह्यालाच कपड्याला गेला बाबा आजच्या दिवसात, काय तुझं हेच नाही. मग ते सगळं परत बघा सुकत घातलं. आणि वरचं खरंच का मस्त असं झालेलं. अख्खा दिवस आज कपड्याला दिला आणि बरं झालं दिला, कारण पुन्हा म्हटलं जसं की पावसाचं वातावरण झालेलं आहे, परत हे माझ्याच्यानं झालं नसतं. आणि झालं आता तो येऊन 10-12 दिवस झाले. आता किती उरले, आणखीन 10-12 दिवस तो इथं आहे. दिवाळी झाली की त्याला भाऊबीज दिवशी सोडायचं आहे, त्याचं त्याच दिवशी रिपोर्टिंग आहे. त्याच्यामुळे म्हटलं हे आवरून घ्यावं. आता फक्त त्याची राहिलेली आहे एक आपली स्कूल बॅग आणि त्याचं बाकीचं. आणि आता पुन्हा दुपारी बघा, दुपारी 2-2:30 नंतर तर सगळ्यांनी कपडे वरती घातलेले वाळत, मी सगळ्यांना खाली न्यायला लावले. सगळ्यांनी न्या आपले कपडे कारण त्यांचे वाळलेले होते म्हणून. तर मी आता सगळं भरलेलं आहे, एवढं सगळं झालेलं आहे, सगळे कपडे स्वच्छ झाले. जर आता मनाला थोडंसं बरं वाटलं. तर असं कोणाकोणाचं होतं आणि काय आता हे म्हणजे हेच नाही. आणि आता बघा जवळजवळ आता 5-5:30 वाजले आणि चांगली कडकडीत कपडे वाळलेली होती, बॅग चांगली सुकली. आणि एक आयडिया केली की जी कपडे वाळलेली आहे बॅग पण वाळलेली आहे, सगळे कपडे जागेवरच बॅगेत भरले आणि बॅगेतनंच खाली आणले. म्हटलं आता ठीक आहे, जे काही इस्त्रीला कपडे द्यायचे आहेत, आता हा खाकी ड्रेस किंवा त्याचे ते ब्लेझर, स्कूल ड्रेस जो आहे तो स्पोर्ट्सचं काही नाही लागत, त्याचं व्यवस्थित घडी घालून हे करावं म्हटलं. आणि मग ही सगळी कपडे पुन्हा बॅगेत भरली. पुन्हा म्हणलं खाली गेल्यावर व्यवस्थित इस्त्री कपडे झाली सगळी की पुन्हा त्याची बॅग भरून ठेवायची. आणि ती ही गोष्ट मी या 2 दिवसात करणार आहे. आणि जवळजवळ एवढे सगळे टाकताना काय नाही भरभर टाकून झाले, पण घड्या घालताना अर्धा तास गेला. सगळी बॅगच पॅक झाली तसं म्हणायला गेलं तर. आणि मग ही सगळं खाली आणलं. आणि आता आमच्या टेरेसवरनं व्ह्यू बघा ताईंनो, संध्याकाळी वातावरण इतकं सुंदर झालेलं, इतकं प्रसन्न झालेलं ना, तर हे बघा एकदम. आणि एकतर आमच्या गावाच्या साईडून चारी बाजूनी डोंगर आहे, आम्ही डोंगरात राहतो. आणि बघा 5:30चं टायमिंग आहे, तर चांदोमामा आलेला आहे, कारण ना आता कोजागिरी पौर्णिमा आहे उद्या. तर ते पौर्णिमेचा चंद्रसुद्धा दिसतो. इतकं वेगळं ना, असं आपण एखाद्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये बघतो ना, ते बाहेरच्या देशात तसं हे ढग असतं किंवा तसं व्हिडिओ एखादा तशा टाईपमध्ये झालेलं होतं. आणि ही एवढी कपडे जरा हातानं धुतलेली